हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे नदी वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नमे सागरे नाम श्लोकम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भगवन्तं ज्ञान प्रलाप विलसत्वचनामृतं च अद्वैत भाव पटुतायित बुद्धिरस्य ज्ञानेश्वर सुभगवान् अवतीर्णदेव श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यम्। मुख्य साधावया परमार्था अवश्य पाहिजे गा सुचिता सुचित्वा वाचूनी तत्वता न लाभे हाता निज स्वार्थ या लागी गा नृपनाथा शुद्ध शौचाची ऐक कथा अंतरमळन शाळिता न लाभे हाता बाह्य शुद्धी मन मळीन वासना मळे ते न करिता सोवळे बाह्य पवित्रता अहंबळे जे जान आंधळे न्याळी जैसे मनमळीन वासना मळे ते प्राक्षोळणी सोविले रावेगा भावबळे गुरुवाक्य मिळे निर्दिष्ठा प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला ग्रंथ श्री संत नाथ महाराज यांचं नाथ भागवत आणि या भागवतामधून महाराज तिसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत की या अध्यायात महाराज आजच्या चिंतनामध्ये की परमार्थ साधण्याकरता काय साधना लागती आणि ती काय साधना केल्याने आपल्याला परमार्थ आपला साध्य होतो फलीभूत होतो फल आपल्या हातात येतं अशा प्रकारचं महाराज सांगतात। याची पूर्वपाठिका अशी आहे की राजा जनक नवनारायणाला 9 प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं कवी नारायण हरिनारायण आणि आता हे प्रबुद्ध नारायण असे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या एका प्रश्नाचं उत्तर एक नारायण देत आहेत। त्याच्यातले या जनक राजाने विचारलेले जो प्रश्न आहे की माया म्हणजे काय मायेचं काय स्वरूप आहे आणि माया तरुण जाण्याला ती कशी तरता येईल अशा प्रकारचे काही प्रश्न विचारलेले त्या प्रश्नाचं चिंतन चालू आहे। त्याच्यामध्ये आपल्याला माया नसलेली जे पण विषयासक्तीमुळं जीव कसा दुःख भोगतो हे चिंतन आपण ऐकलं। त्याच्यासाठी हे दुःख जाण्याकरता काय तर संत संगती केली पाहिजे। मग संत कसे असले पाहिजे संताचे लक्षण आपल्याला सांगितले। संत संगती करीत असताना शिष्य बी कसा असला पाहिजे की शिष्य सुद्धा कशा लक्षणाने युक्त असला पाहिजे संत कशा लक्षणाने युक्त असले पाहिजे हे चिंतन आपण ऐकलं। शिष्य कसा असला पाहिजे आपण गेल्या प्रवचनात पाहिलं की शिष्य निर्मळ मनाचा निर्दंभ आहे की नाही सद्गुरूच्या
शब्दापुढं न जाणार, त्याच्या अंकित असणार आहे का नाही, साधूच्या अंकित असणारा पाहिजे, साधूच्या अंकित असला पाहिजे. साधू बोध झाला तो नुरून या ठेला ठाईच मुरला अनुभवे. ही अनुभूती कोणाला येते की जो साधूच्या अंकित असतो त्या. अंकित म्हणजे त्याच्या ऐकण्यातला, त्याच्या शब्दाच्या पुढं न जाणार. आपण वरून वरून ऐकायचं आणि अंतःकरणातून त्याला सोडून द्यायचं आहे का नाही. मग आपली निष्ठा असते, म्हणजे निष्ठी असते. अशी निष्ठी नसून निष्ठा असावी, पक्की निष्ठा असावी. शिरगुरूच्या ठिकाणी कशी असली पाहिजे, पक्की निष्ठा असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा. कारण संत आपलं कल्याण करणारे, मायबापही आपलं कल्याण जे करू शकत नाही ते कल्याण संत करू शकतात. आणि म्हणून आपला पूर्ण विश्वास कोणावर असला पाहिजे, संतावर असला पाहिजे. मग संत कसे असले पाहिजे ते आपल्याला लक्षण सांगितले. म्हणून शिष्य सुद्धा तसाच असला पाहिजे की संतावर पूर्ण विश्वास जर ठेवला तर आपलं कल्याण होत असतं. आपण जर संतावर विश्वास ठेवला नाही तर आपलं कल्याण होऊ शकत नाही. कारण विश्वास जर असला तरच ते साध्य होतं. विश्वास जर नसेल तर विश्वासाशिवाय नाही. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. आपण जर देवावर पूर्ण विश्वास टाकला तर देव त्याचं सगळं ऐश्वर आपल्याला देतो. तसंच देवतेची संततेची देव. आपण संतावर विश्वास, देव संत म्हणजे चालता बोलता देव आहे का नाही. ते चालतं बोलतं ब्रह्म आहे. आणि म्हणून आपलं कल्याण करणारे, सर्वस्व कल्याण करणारे तेच आहेत. म्हणून आपण त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे, त्याच्या अंकित आपण असलं पाहिजे. त्याच्या अंकित असलं, त्याच्यावर विश्वास असला तर आपलं कल्याण व्हायला वेळ लागत नाही. आपणासारखी करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार. पण आपण त्याच्या अंकित असलो तर कृपा कटाक्षने आळिले आपल्या पदी बैस. ते आपल्या जाग्यावर त्याला जितकी श्रेष्ठता आहे तितकीच श्रेष्ठता आपल्या ठिकाणी ते प्राप्त करून द्या. आपण कितीही अनाधिकारी असलो तर ते आपल्याला अधिकारी करते. नटखट यावे, शुद्ध होऊन या जावे. संताजवळ कितीही कसा असू द्या, येडा वाकडा गदळ मळालेला भारता कसा असू द्या, इथं आलं की निर्मळ होऊन जात. म्हणून संताच्या संगतीत गेलं पाहिजे, संतावर विश्वास ठेवला पाहिजे. अगोदर संत कळाले पाहिजे आपल्याला. बघितलं आपण रात्री चिंतनात की काही गोष्टी अशा दुर्लभ आहेत. मुख्य गोष्टी 3 दुर्लभ सांगितल्या की नरदेह दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ आहे, त्याच्यात आपला उद्धार व्हावा ही इच्छा दुर्लभ आहे. आणि जरी इच्छा झाली माझा उद्धार व्हावा तर संत भेट दुर्लभ आहे. उद्धार संताशिवाय होत नाही. संत भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. तशात 8 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृत हातात जोडे, बरी हरिप्रियाची भेटी ना तुले, दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य द्या. मग मनुष्याला लय मोठ्या भाग्यानं संत भेटत असते. असे संत सहजासहजी भेटत नाही. चंद्र अमृत हाता चढे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. ज्या गोष्टी न प्राप्त होणाऱ्या त्या प्राप्त होऊ शकतात. पण संत प्राप्त होणं सोपं नाही, संत भेट होणं सोपं नाही. ती काहीतरी तुमच्या महत् भाग्यानं, लय मोठ्या अनेक जन्मातल्या पूर्वच्या निष्काम पुण्यानं तुम्हाला संत भेटत असतील. पण ते संत भेटले तर ते संत भेटले की त्याच्या अंकित राहिलं. त्याच्या अंकित म्हणजे त्याच्या जवळ, त्याच्या ठिकाणी निष्ठा ठेवून राहिलं पाहिजे. दृढ विश्वास त्याच्या ठिकाणी असला पाहिजे. त्याच्यासाठी असे संत आपल्याला भेटले आणि त्याच्या संगतीत आपण राहिलो की आपलं कल्याण होत असतं. आता जे भाग्यवान आहेत त्याला संत भेटले आहे का नाही. आता आपण आपल्या जीवनात पहा, आपल्याला कोण भेटू शकतंय का?
आपले प्रयत्न आहेत का ते भेटण्याकरता? आपलं कल्याण व्हावं ही तरी आपली इच्छा आहे का? आपलं कल्याण व्हावं वाटतं आपल्याला, इच्छा आहे, पण संसारातून कल्याण व्हावं असं वाटतं, आहे का नाही? तर संसारात कल्याण आहे का संसारात दुःख आहे? दुःखाचे. संसारात सुखाचा भास आहे, सुख नाही. या फळ ना तुळंबिता, आहे का नाही? या संसार रूपी वृक्षाला फळ बी नाही, फांदी बी नाही, फुल बी नाही, काहीच नाही. याला दुःख आहे. याच फळ पाहिलं तर दुःख आहे. दुःख. संसारात सुख नाहीच, सुखाचा भास आहे का नाही? परमार्थाला फल आहे. परमार्थाला काय आहे? फल आहे. आणि ते फल अबाधित आहे. कसं आहे? संसाराला फल, संसाराचं फल अपपता हा फल म्हणावं लागतं. शास्त्रात त्याला काय म्हणते? अपपता हा फल. म्हणजे ते फल नाहीच, ते फलाचा भास आहे. काय? फलाचा भास आहे. फल गेल काय नाही, फलाचा भास आहे. संसारात आपल्याला सुखाचा भास आहे. सुख झाल्यासारखं वाटतं, होईना असं वाटतंय, कधी झाल्यासारखं वाटतंय, पण हे केवळ भास आहे. सुख संसारात कधीच नाही. संसारा माझी असते सुख, तरी का त्यागी ती संकादी. संकादिकासारख्याने संतांनी संसाराचा त्याग कशाला केला असता? संकादिक म्हणजे सगळ्यात मोठे संत आहे, बाकी सगळे आले त्याच्यात. सगळ्या संतांनी काऊन त्याग केला संसाराचा? तो खरा नाही, तो दुःख रूप आहे. ती पहिली गोष्ट तर नाहीच. ज्याला कळाला नाही का त्याला नाहीच. नाही कळाला तर तो चांगला बी नाही, तो दुःख रूप, दुःख रूप आहे का नाही? संसार तापे तापलो मे देवा, करिता या सेवा कुटुंबाची. कोणाला सुख झालं संसारात? सुख नाहीच तर होईन कुठं? असत तर झालं असत, असत तर कोणाला तरी झालं असत, पण नाहीच. मग नाही तर मग काऊन सगळे जीव सुखात संसारातच पडलेले? तर ते सुखाचा भास आहे. सुखाचा काय भास आहे. एका राणीचा हार एका घारीनं नेला. तिनं आपला आंघोळ करताना नाहताना ते काढून ठेवला, आपला भिंतीवर काढून ठेवला, आणि ते घारीनं उचलला. घारीला वाटलं काही सर्प गिरपची, तिनं उचलला की घेऊन गेली. घेऊन गेली, पण ते काय सर्प गिरप नव्हता, तो हार होता. ते गेली एका वडाच्या फांदीला, तिनं ते बसली तिथं, तो सोडला तर तो अडकला एका फांदीला, एका फांदीला अडकला, आणि तो असा लोंबता अडकला. आणि मस्त सूर्याचे असे किरण त्या झाडावर पडलेले, ते प्रकाश पडलेला, त्या वडा खालून एक मोठं गटार जात, त्याच प्रतिबिंब बरोबर त्या गटारात वरून खाली गाव साचलेला, वरून निर्मळ पाणी गटारातलं असं स्थिर झालेलं. स्थिर पाण्यात जसं आहे तसं प्रतिबिंब पडत असत. मग त्या हाराचं जसं आहे तसं प्रतिबिंब हार चमकू लागला. कुठं? खाली गटाराच्या पाण्यात. एक आला तिथं सहज आपला हिंडता हिंडता आला, आणि त्याला गप्पन दिसलं. ते म्हणजे अरे अरे, इथं तो सोन्याचा हार आहे, एवढा मोठा हार, चांगला आहे, आणि आपण मिळवलाच पाहिजे. आता इथं कोण नाही आपल्याशिवाय, आपल्याला हा हार मिळाला, आपण खूप मोठे श्रीमंत. त्यांनी मिळवून पाहिला, चांगला हार आहे, मोठाच्या मोठा हार आहे, नक्षीदार हार आहे, मोठा चांगला मोत्याचा आहे, असं त्याला ते दिसू लागलं. त्यांनी काही विचार न करता तेव्हा हार आपण हस्तगत करू, आणि आपल्याला मोठं सुख होईल, श्रीमंत होऊ आपण. त्यांनी उडी हाणली. कुठं? गटारात उडी हाणली त्या प्रतिबिंब. मग आता हार भेटला का गटाराने सगळा साफ व्हायला, सगळा तोंडात नाकात ते गटार गेलं, घाण पाणी, सगळ्या शहराचं पाणी येत होत, सगळे ते घाण पाणी सगळं त्याच्या नाकात, तोंडात, कानात, पोटात गेलं, तिथं त्या गटारात चापायला. आता कवरच चापल्यावर त्याला तो हार भेटल, कारण तिथं हार नव्हताच, हाराचा भास होता का हार होता? तस संसारात सुखाचा भास आहे का सुख आहे? सुख पाहिलं तर दुसरीकडे, जिथं आपण पाहलो तिथं सुख नाही,
मग पाहणं चाललं एकीकडं. आता हार वरी होता का खाली होता? इकडं खाली ना गटारात पाहिलाय तो हार वरी होता. मग वरी जिकडं हार आहे तिकडं त्याला पाहिलंच नाही. त्याला ते तिकडं पाहिलं. तसं सुख पुढे सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगाचा हरी. सुखरूप परमात्मा आहे. पण तिकडं कोणी जातंय का? नाही. सगळ्याला त्याची अपेक्षा आहे सुखाची. सगळ्याला कशाची अपेक्षा आहे? सुखाची. पण सगळेजण त्याची उपेक्षा करते. काय करते? उपेक्षा. अपेक्षा आहे पण काय करते? उपेक्षा करते. उपेक्षा करते. मग अपेक्षा आहे तर त्याची उपेक्षा करावं का? नाही. त्याला भाजावा, त्याचं भजन करावं, त्याची उपासना करावं. ती उपासना कोणी करीत नाही. त्याची उपेक्षाच करतो. उपासना कोणी करीत नाही. काय करतो? उपेक्षा करतो. आणि मग त्याची अपेक्षा करून काय उपयोग आहे का? त्याची अपेक्षा केल्यावर ते भेटन का? तसं आहे. त्याची उपेक्षा करतो जीव आणि उपासना मात्र करीत नाही. आणि तो उपासनेनं भेट, तो भावानं भेट. देव भावाचा भुकेला हातशी दुष्काळ पाहिला. मग संसारात सुख नाही, सुखाचा भास आहे. हे लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात आलं तर संसाराचं स्वरूप ओळखता आलं पाहिजे. पण हे संतांच्या संगतीत ओळखता येत. हे काय कोणाच्याही संगतीत, जीवानी जीवाच्या संगतीत गेल्यावर संसारात स्वरूप कळन का? नाही. जास्त उलट जास्तच आंधळ. म्हणून संतांच्या संगतीत गेलं की आपल्याला परमात्म्याचं स्वरूप काय म्हणजे आपलं स्वरूप काय हे कळतं. आणि संसाराचं स्वरूपही कळतं. म्हणून संसार एकदा ओळखला की तो नाहीच. आणि जरी वाटला तर तो भासमान आहे, तो कल्पित आहे. आणि मग त्याच्यात खरे महात्मे त्याच्यात रमत असतील का? नाहीत रमत. मग कोण रमत? ज्याला नीट कळालं नाही तो. आपण आताच पाहिलं ना की दिशाभूल झालेला माणूस त्याला का कळत नसतं का? कळत, पण त्याला कसंचे कसं कळतं. जसं आहे तसं कळत नाही. तसं आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही का? आपल्याला कळतं, पण आपल्याला कुठं कळतं आपलं स्वरूप काय? आपल्याला मी माणूस आहे असं वाटतं. आपल्याला काय वाटतं? माणूस आहे. मग काळा आहे, गोरा आहे, जातीचा आहे, पातीचा आहे. हे सगळे उपाध्या जर घातल्या तर कशामुळे? अज्ञानामुळे. त्याचं यथार्थ जर ज्ञान झालं तर मी परमात्मा आहे असं लक्षात येत असतं. आणि हे संतांच्या संगतीत येत असतं. म्हणून सुख वशेतेची ठाई बहुपायी संताच्या संगतीत सुखी. संसाराच्या संगतीत सुख नाही. संसाराच्या संगतीत सुखाचा भास आहे. आणि संत संगतीत सुख म्हणलं की खास संताशिवाय संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देती. म्हणून संत संगतीत राहिलं पाहिजे. संताचं गुण राहिलं पाहिजे. संताची संगती मनोमार्गगती आहे का नाही? अकळावा श्रीपती येणे किंवा बैसता संताची संगती कळो आले कमलापती. आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. असं आपल्याला लक्षात यावं. म्हणून संत संगती करावा. आणि संत संगती करून आपणही तसेच एकनिष्ठ असावं. शिष्य कसा असला पाहिजे? एकनिष्ठ असला पाहिजे. याच्यावर आपण चिंतन केलं. आज महाराज सांगतात की मुख्य साधावया परमार्थ अवश्य पाहिजे गा सुचिता. सुचित्वा वाचून तत्वता न लाभे हाता निज स्वार्थू. की परमार्थ मोक्ष, परमार्थ म्हणजे मोक्ष साधण्याकरता मुख्यत्वाने सुचिता अवश्य पाहिजे. सुचिते वाचून आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही. सुचिता म्हणजे चित्त शुद्ध होणं, मन निर्मळ होणं. याला म्हणायचं काय? सुचिता. चित्त निर्मळ झालं पाहिजे. चित्त निर्मळ झाल्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. मग परमार्थ मोक्ष साधण्याकरता
मुख्यत्वानं सुचिता पाहिजे, म्हणजे चित्त शुद्ध झालं पाहिजे. मग चित्त शुद्ध झालं पाहिजे तर चित्त मळालं तरी कशानं? चित्तामध्ये आपल्या दोष, मल, विक्षेप आणि आवरण असे 3 प्रकारचे दोष. 3 दोषानं चित्त मलिन झालेलं आहे. मल, विक्षेप हा आपल्याला काढावा लागतो. हा स्वतः ज्याचा त्याने काढावा लागतो. हे 2 दोष कोणी काढावा लागतात? हे आपण आपल्याला काढावं लागतं. आणि तिसरा जो आवरण दोष आहे तो आवरण दोष संत काढीत असतात. ते आवरण दोष कोण काढीत असतात? संत. पण मल आणि विक्षेप हे 2 दोष आपल्याला काढावा लागतात. निदान मल आणि विक्षेप एवढे दोष जरी गेले तर चित्त निर्मळ होतं. आणि निर्मळ चित्त झालं की तिथं आवरण दोष काढायला भगवंताची कृपा होऊन संत आपल्याला भेटतच असते. किंवा मग देवच आपणची देव होईल. पण मल विक्षेप हे 2 दोष आपल्याला काढावा. मल आणि विक्षेप. मल म्हणजे पाप वासना, अंतःकरणातल्या पाप वासना, याला म्हणायचं मल. आणि अंतःकरण विक्षिप्त आहे. अंतःकरण कसं आहे? विक्षिप्त. पाप वासना असल्यामुळे ते अंतःकरण स्थिर नाही. अंतःकरण म्हणजे ते मन पंचविषयाकडे धावतं सारखं. ते मन विक्षिप्त झालेलं आहे. ते बहिर्मुख झालेलं आहे. कसं झालेलं आहे? बहिर्मुख. त्याने अंतर्मुख व्हायला पाहिजे तर ते कसं झालेलं आहे? बहिर्मुख. कारण बाहेर विषय, त्याला वाटतं बाहेरून मला सुख भेटल, मग ते कुठं पळायलं? बाहेर. मन कुठं पळायलं? बाहेर. विक्षिप्त झालं. कशामुळं? मल दोष आतमध्ये. आणि म्हणून ते हे पाप वासना. पाप वासना असल्यामुळं मग त्याला ते काही स्थिर राहत नाही, तर ते विषयाच्या वासना त्याला पुन्हा होत्यात. मग विक्षेप होतो त्याच्या ठिकाणी. विक्षेपामुळं ते बहिर्मुख होतं. बहिर्मुख झालं की मग ते पुन्हा अंतर्मुख होण्याच्या लायकीचं राहत. त्याच्यातल्या मल पाप वासना गेल्या पाहिजे. पाप वासना कशाने जात्यात? मग निष्काम कर्म उपासनेला जात असते. कशाने? निष्काम कर्म उपासना. म्हणून निष्काम कर्म उपासना केली. निष्काम कर्म केलं पाहिजे, निष्काम उपासना केली पाहिजे. हे मलदोष जात असतो. अंतःकरणातलं पाप जात असत. अंतःकरण निर्मळ होत असत. आपण करतो पण उपासना सकाम करतो, कर्म बी सकाम करतो. मग सकाम कर्मानं काय होत असतं? मलदोष जात. मलदोष जाण्यासाठी निष्काम कर्म उपासना केली पाहिजे. आणि दुसरं गोष्ट त्याच्या सोपं साधने भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. नाम चिंतनानं सगळे दोष जात असतात. ठीक आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. किंवा हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षण. तर्ण अग्नी मेरे समरस झाले, तैशी नामे केले जपता हरी. क्षणार्धात पाप सगळं जळून जातं. अंतःकरणाचं पाप राहत नाही. पाप कुठं असतं? अंतःकरणात. याला मलदोष म्हणायचं. कशाने जातो? मग भगवंताचं नाम स्मरण करा. अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम असू द्या, प्रेम ठेवा, श्रद्धा ठेवा, भगवंताचं नाम चिंतन करा. अंतःकरणातलं पाप माझ्या भजने प्रेम झाले, विसरला कर्माची आठवण. कर्म बापुडे रंक कोण, बाधक जाणं नव्हे भक्ता. मग भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्याने चित्त निर्मळ आहे का नाही? मग असं निष्काम कर्म उपासना करा. निष्काम कर्म उपासना म्हणजे काय काय असतं? की तुम्ही वारीला गेले, दिंडीत पायी चालत गेले, भजन करीत करीत जाता, निष्काम कर्म उपासना आहे. एकादशी करता तुम्ही, एकादशी निष्काम कर्म उपासना आहे. बाकीचे व्रत निष्काम नाही.
बाकीचे व्रत तुम्हाला काहीतरी मागण्यासाठी, चतुर्थी केली तर कशासाठी तरी काहीतरी चतुर्थी माग, कोणी सोमवार 16 सोमवार करतं, कोणी मंगळवार करतं, कोणी गुरुवार शुक्रवार, कोणते अनेक प्रकारचे व्रत आहे. पण व्रता माझी व्रत एकादशी पहा, एकादशी सारखं व्रत नाही. हे निष्काम व्रत आहे. हे परमात्म्याची प्राप्ती करून देत. हे मनातले सगळे पाप वासना धुवून काढ. हे निष्काम उपासना आहे का नाही? कशामुळे चिंतन चाललं आपलं की महाराज सांगायला लागले की परमार्थ साधण्याकरता मुख्य सुचिता पाहिजे, म्हणजे चित्त शुद्ध झालं पाहिजे. म्हणून चित्त शुद्धीचे हे लक्षण आपण चिंतन करायचे की मल नावाचा दोष जाण्यासाठी भगवंताचं नाम चिंतन हे सोपं आहे. ही निष्काम परमात्म्याची उपासना आहे. म्हणून भगवंताचं नाम चिंतन केलं की मल दोष जात असतो. मल दोष गेला की विक्षेप हा त्याच्या मागे जात असतो. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, मनाची चंचलता. मनात देवाविषयी प्रेम निर्माण झालं, देवाचा नाद लागला तर मनात काय विक्षेपता राहते का? नाही. मनात विषय असले विक्षेपता राहते. आता विषय तो त्यांचा झाला नाही. विषय जर देव झाला तर ते मन कुठं रमन? देवाकडे. या मनाची एक निके ते देखली ठाया सोके अनुभव कौतुके दावीत जायची. हे मनाचं इतकं एक निक काम आहे. त्या मनाला एकदा एखाद्या गोष्टीचा चटका लागला की ते मन ते गोष्ट सोडितच नाही. म्हणून त्या मनाला कशाचा चटका लावा? मग देवाचा, देवाच्या भजनाचा, देवाच्या चिंतनाचा. देवाचा चटका लागला की ते एकदा देवाच्या नादी लागलं की ते देवच होऊन जात. तू मन मी हेच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज येत. मनाला उपदेश करतात किंवा मना सज्जना भक्ती पंथेची जावी. मग मनाला उपदेश करावा लागतो, मनाला भगवंताच्या नादाला लावावं लागतं. म्हणून मल दोष जात असतो, विक्षेप दोष जात असतो. मनाच्या ठिकाणी चंचलता आणि बहिर्मुखता हे दोन दोष आहेत आणि ते दोन दोष जाते. ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात सांगते की ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. हे भ्रमरा, भ्रमर म्हणजे मन, भ्रमर नावाचा भुंगा. भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा कोणता? तर मन रूपी भुंगा. आणि मग हे भुंग्या, मन रूपी भुंग्या आहे का नाही? तू या ठिकाणी ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तू हे दोन हे अवगुण टाकून दे. कोणते अवगुण? हे चंचलता आणि बहिर्मुखता हे टाकून दे आणि तू अंतर्मुख. काय होय? अंतर्मुख. आतमध्ये परमात्मा आहे. आतमध्ये काय? परमात्मा आहे. आतमध्ये खरं सुख आहे. पण सुख आपण कुठं शोधायलो? बाहेर शोधायलो. बाहेर सुख आहे का? नाही. बाहेर विषय बांधत आहे का नाही? आत परमात्मा आहे. आत परमात्मा काहून दिसत नाही? काहून कळत नाही? मन निर्मळ नाही. मन अंतकरण निर्मळ नाही. मग अंतकरण निर्मळ करा. देव कुठं पाहायची गरज आहे का? तिथंच आहे. तो झाकलाय. कशाने झाकलाय? तर मग उघडा करा. आणून दुसरा कुठं पाहायचं का? नाही. तो इथंच आहे, आतच आहे. पण तो झाकलाय. मग कशाने झाकला? त्याच्यावरच्या कचरा काढा, त्याच्यावरचा मळ काढा, कचरा काढा. तो आयताच आहे तिथं. मल नावाचा दोष, विक्षेप नावाचा दोष काढा. आणि मग हे निघला की मग संताची, भगवंताची कृपा होत असते, संत भेट होत असते. संत भेट झाली की परमात्मा जसा आहे तसा आपल्याला लक्षात येतो आणि परमात्मा माझ्याहून वेगळा नाही हे कळत असत. म्हणून त्याच्यासाठी महाराज इथं सांगतात की मुख्य साधावया परमार्था अवश्य पाहिजे गा सुचिता. सुचित्वा वाचून तत्वता न लाभे हाता निज स्वार्थू. म्हणून की सुचिते वाचून आपला मोक्ष प्राप्त होत नाही. आपला निज स्वार्थ म्हणजे काय? की आपल्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, जीवाला सुख झालं पाहिजे. सुख जीवाचं स्वरूप आहे. पण अज्ञानामुळं ते कळत नसल्यामुळं हे अज्ञान
मल विक्षेप नावाचे दोष गेले की मग आवरण नावाचा दोष म्हणजे अज्ञान. आवरण म्हणजे काय? अज्ञान. हे अज्ञान संताची भेट झाली की राहतच नाही, हे जात असत. म्हणून याकरिता हे राजा सुचितेचे निरूपण आहे की अंतकरणातील पाप वासना रूपी मळ धुवून न काढता ब्रह्म आपलं अंतकरणातील पाप वासना मळ हे धुवून न काढता बाहेरची आचार शुद्धी हाताशी येत नाही. आतमधलं अंतकरण निर्मळ जर नाही झालं तर बाहेर माणूस काय लय निर्मळ वागतो का? नाही. काऊन निर्मळ वागत नाही? आत निर्मळ नाही म्हणून. काय नाही? आत निर्मळ नाही. माणूस म्हणतोय काऊन इतकं बिघाड्यावानी करायला बा, ते बिघड वरून नाही आतून बिघाड्याला. हे का नाही? अंतरीची धावे स्वभावे बाहेरी धरिता आहे परी धरवेना. त्याच्या आतमध्ये काय हे त्याच्या, आहे की नाही? झाड काय म्हणते महाराज की झाड जाणीजे फुले माणूस जाणीजे बोले. झाड फुलावून ओळखलं पाहिजे आणि माणूस तसा बोलण्यावरून ओळखू येत असतो की हे काय बोलायला, याच्या आतमध्ये काय आहे ते त्याच्या वाणीतून बाहेर पडत असत. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. मग तो बिघाड आहे का शुद्धीवर आहे का बिघाडलेला आहे कशावरून कळतं? त्याच्या बाह्य वर्तणुकीवरून कळतं. बाह्य वर्तणूक त्याची चांगली का वांगली हे कशावर पाहिली की आतमध्ये तसं खराब आहे म्हणून बाहेर खराब आहे का नाही? म्हणून महाराज इथं म्हणते की सुचितेचे निरूपण आहे अंतकरणातील पाप वासना रूपी मळ धुवून न काढता बाह्य शरीराची आचार शुद्धी हाताशी येत नाही. बाहेरूनची जी शुद्धी आहे त्या स्थूल शरीराची ही हाताशी येत नाही. आतमध्ये मन निर्मळ असलं तर बाहेरून माणूस निर्मळ वागतो, चांगला वागतो, कोणाला त्रास देत नाही, आहे का नाही? चांगल्या प्रकारचा की तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ बोल जैशी कल्लोळ अमृताचे असा तो सज्जन असतो. नाही तर मग काही काही माणसं असे आहेत की त्याला म्हणते काय की तू न बोलायचं काय घेतो काय, तू बोलणं पण इतकं त्रासदायक की तू टकटक बंद कर, आहे का नाही? अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या काय साधा पावी आली की काय. काही काही माणसं असं बोलतेत की त्याच्या बोलण्याने किती लोकांना दुःख होतं हे सांगतायत, अशी बोलून जाते. म्हणून हे आतमध्ये बिघाडलेले म्हणून बाहेरून तसे होणारच, ते बाहेरून तसे दिसणारच. अशा प्रकारचे मन हे पाप वासनेच्या मळाने मलिन होते. ते सोळे न करता अभिमानाच्या बळाने मी बाह्य शरीराला पवित्र केले अशी म्हणणे म्हणजे आंधळ्याने सूक्ष्म वस्तूचे निरीक्षण केले असे म्हणावे. तसे ते आहे असे जाण की मन हे पाप वासनेच्या मळानं मळालेलं असतं. त्याला मल नावाचा दोष हे पाप वासने मळा. म्हणून ते पाप वासनाने मळालेलं असलं की ते काय होतं की ते अभिमानाच्या बळाने बाह्य शरीराला जरी किती पवित्र केलेलं जरी दिसलं, चांगले कपडे घालून टाकाट, चांगले कपडे घातलेले जरी असले तर तिसरा पहारा ते गटारात पडत येत, आहे का नाही? कोण्या दुकानावर जाते काही खाते पण ते मग शुद्ध आहेत का? नाही. कारण आतमध्ये मळालेले आहेत म्हणून बाहेर अशुद्ध राहिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून हे की अभिमानाच्या बळाने मी बाह्य शरीराला पवित्र केले असे म्हणणारे आंधळ्याने म्हणजे आंधळ्याने सूक्ष्म वस्तूचे निरीक्षण केले असे म्हणावं. वरून जरी किती माणूस चांगला दिसला तर वरच्या चांगलेपणावर जाऊ नाही. त्याच्या आतमध्ये काय ते बघितलं पाहिजे आणि तसं तर आपण आपलं बघितलं पाहिजे आधी, आहे का नाही? मग दुसऱ्याचं बघितलं पाहिजे. आपण आत निर्मळ झालो की नाही झालो हे आपण आपल्याला तपासलं पाहिजे. कारण आपलं कल्याण आपल्या हातात आहे.
आपलं कल्याण आपल्या आपल्या हातात आहे. मग आपलं कल्याणाला आपल्याला मुकायचंय का आपलं कल्याण आपल्याला हातात घ्यायचं, प्राप्त करायचं? अशा प्रकारचं महाराज इथं सांगतात. मन पाप वासनेच्या मळाने मळीन होते तेव्हा श्रीगुरु ज्या कर्म उपासनाचा उपदेश करतील त्याप्रमाणे भक्तिबळाने, श्रद्धेने, तत्परतेने कर्म उपासना रूपी जळाने मन प्राक्षळून स्वच्छ करावे. काय होतं की मन पाप वासनेनं मन मळून गेलेलं असतं. पण आपण एकदा संताच्या संगतीत आलो, श्रीगुरूच्या संगतीत आलो की तेव्हा आपल्याला श्रीगुरु काय करतात की कर्म उपासनाचा उपदेश करतात. आपण काय कर्म करावं, कोणतं करावं? तर निष्काम कर्म करावं. उपासना करावी तर निष्काम निष्काम उपासना करावी, निष्काम कर्म करावं असं आपल्याला श्रीगुरु सांगतात. अगोदर गेलं महाराजाकडे, महाराज अगोदर त्याला डायरेक्ट ब्रह्मज्ञान सांगतात काय एखाद्या अशा माणसाला ज्याला काहीच नाही त्याला सांगते तू देवाचं नाव घे, रोज हरिपाठ म्हणीत जायचे, रोज काकडा म्हणीत जायचे, आणि सकाळी काकड्याच्या आधी 1 तास नामस्मरण करायचे सारं, आणि दिवसभर बी काम करता करता बी नामस्मरण करायचे. तुला कधी जरी विक्षेपाने तू ध्यानातून जरी गेलं तर आठवण करीत जायचे. आठवण झाली की देवाचं नाव घेत जायचे. म्हणजे चित्त शुद्धीचेच अगोदर उपाय सांगतात. तसं इथं महाराज म्हणतात की श्रीगुरु ज्या कर्म उपासनांचा उपदेश करतील त्याप्रमाणे भक्तिबळाने, श्रद्धेने, तत्परतेने कर्म उपासना रूपी जळाने मन प्राक्षळून म्हणजे मन धुवून काढलं. निष्काम कर्म उपासना केली पाहिजे आणि त्या निष्काम कर्म उपासनेनं मन निर्मळ केलं पाहिजे. आणि संत आपल्याला निष्काम कर्म उपासना अगोदर सांगतो की ज्याचं मन, आणि एकदा मन निर्मळ झालं की मग आवरण दोष काढीत असतील, मग आज्ञा काढीत असतील. अशा प्रमाणे इथं महाराज सांगतात की मन मळीन वासनामळे ते न करिता सोळे, बाह्य पवित्रा ते अंबळे, ते जाण आंधळे न्याळी जैसे. मन मळीन वासनामळे ते प्राक्षळून सोविळे, करावे गा भावबळे, गुरुवाक्य मिळे निजनिष्ठा. सोने जेवी पुटी पडे, मळ तुटे वाणी चढे, तेवी गुरुसेवा जडत्व मोडे, चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट. महाराज दृष्टांत सांगतात की ज्याप्रमाणे सोने ज्याप्रमाणे गंधक पुटात पडते तेव्हा त्याचा मळ नाहीसा होतो. सोनं भट्टीत टाकतो का नाही आपण, मोड घातलेली, तर तो आपली मोड घेताना तो कशी घेतो, मळ काटून घेतो सारा, आहे की नाही. 20% 25% आपल्याकडून कपात करून घेतो अगोदर, आणि मग त्या सोन्याला भट्टीत टाकतो. त्याला कशाचा, गंधकाचा पूट लावतो, त्याच्यात गंधक टाकून पूट लावून त्याला मग भट्टीत टाकून त्या गंधकामुळे त्याचा मळ सगळा जळून जातो. आणि त्याची खरी जी चकाकी, ती मूळ चकाकी असं निर्मळ सोनं, म्हणजे त्याला 24 कॅरेटचं सोनं, असं निर्मळ सोनं तयार होतं. कशामुळं, ते पहिलंच सोनं 24 कॅरेट असतच, पण ते मळालेलं होतं म्हणून त्याला भाव त्याला द्यावा लागला का नाही आपल्याला. डागी कशाने झालं, ते मळानं झालं. त्याचा डाग सोनाराकडे गेलं की सोनार काढीत असतो, आहे की नाही. तसं इथं मन मळालेलं आहे, हे सोनं आहे पण मळालेलं आहे. याचा डाग संताशिवाय निघत नाही. संत कशाने काढते, त्याला निष्काम कर्म उपासण्याची गंधाची पुटी देते. निष्काम कर्म उपासण्याची काय देते, गंधाची पुटी, आणि त्याला मग त्या अग्नीत टाकते, आहे का नाही. मग अग्नीत टाकून त्या मनाला शुद्ध करते. तसं हे कोण करतं, श्रीगुरु करते. म्हणून संतांची संगत करावी, म्हणून संतांच्या संगतीत परमार्थ करावा. का जीवाच्या संगतीत करावा, जीवाच्या संगतीत केला की मग भजनी मा भांडण करते. तसं जीवाच्या संगतीत नाही, संत संगतीत करावं, आहे का नाही. मग अशा प्रकारचं संत संगतीत राहून परमार्थ जर केला तर संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे.
की मनाला जी मार्गगती आहे ती संताकडून मिळत असते. आणि आपण आपल्या मनानं जर गेलो तर आपलं मन कसंचे तसं म्हणजे बिघाड्याला येईल. ते बिघाड्याला तर त्याला पारमार्थ काय नीट करता येईल का? नाही. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. आपल्या मनाने पारमार्थ आपण करावा का? नाही. पारमार्थ संत संगतीत केला. आपण संसार करतो तर शहाण्याच्या संगतीत करतो का मूर्खाच्या संगतीत करतो? चांगली माणसं जे हुशार असतील ते शहाण्याच्या संगतीत राहतात का मूर्खाच्या संगतीत राहते? नाही. मूर्खाच्या संगतीत राहते. शहाणे नाहीत मूर्खाच्या संगतीत, ते शहाण्याच्या संगतीत. आपल्यापेक्षा कोण शहाणा आहे त्याच्या संगतीत. मग तसंच आहे पारमार्थात. पारमार्थ करायचं तर मनाने करावा का? नाही. मग दुसऱ्याच्या कोणी मनाने करावा का? संत आधी संत भेटली पाहिजे, ते कळाली पाहिजे आणि मग त्याच्या संगतीत पारमार्थ केला पाहिजे. आपल्याला जर आपलं कल्याण करून घ्यायचं तर संत संगतीशिवाय नाही, पण ते संत कळाली पाहिजे आणि संताच्या संगतीत. त्यासाठी आपल्याला संताचे लक्षण आपण पाहिले. आता ते ध्यानात धरीत नाहीत तुम्ही म्हणून पुन्हा पुन्हा सांगणाऱ्याला बी आम्हाला बी बरं वाटतं की हे ध्यानात धरीत नाहीत म्हणून सांगताय. याकडे तुम्ही ध्यानात धरल्यावर पुन्हा का आमचं लागे पुन्हा पुन्हा ते सांगायचे म्हणजे बस करे ते सांगितलंच तो 2-4 बाऱ्या आता पुन्हा करून सांगतो. तुमच्या पुढे ध्यानात राहत होती पुन्हा 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 तेच ते तेच ते सांगावं लागतं आहे का? महाराज दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे सोने गंधकादी फुटात पडते तेव्हा त्याचा मळ नाहीसा होतो आणि कस वाढतो, त्याप्रमाणे गुरु सेवेने बुद्धीतील जडत्व जाते, चित्तातील काम क्रोध आदी दोष जातात आणि चित्त पूर्ण शुद्ध होते. चित्तातला मळ जातो कारण गुरु सेवा केली पाहिजे. गुरुच्या सेवेमध्ये जे फल आहे ते काय की बुद्धीतलं जडत्व म्हणजे बुद्धीची जड झाली. कशामुळे झाली जड? की मनानं जड झाली, पापानं जड झाली. म्हणून चित्तातील काम क्रोध नावाचे जे दोष आहेत हे दोष सहज रूपी निघून जाते संतांच्या संगतीत गेलं. महाराज दुसरा दृष्टांत सांगतात की आरशाशी सहानी तोडीजे तेने स्वमुखा शुद्धत्व जोडीजे ते विचित्त शुद्धी उघडीजे सहजी सहजे निज शुद्धी. की आरशाला सहानेवर घासला असता म्हणजे किंवा आपल्या सोप्या भाषेत आरशाला आपण जसं आरसा मलिन झालेला असतो मळा पण आपण त्याला पाहिल्याने पूर्वी राखेनं घासित होतो आहे की नाही? राखेनं आरसा घासून तो सुती कपड्याने चांगला पुसून काढ की असा चकाचक आपलं तोंड कसं निर्मळ दिसतं त्याच्यात. आणि मळाल्याला ज्या आरशावर धूळ बसलेली त्या आरशात जर आपण आपला चेहरा पाहिलो तर आपलं तोंड चांगलं दिसतं का? नाही. कसं तोंड आपलं कसं मळाल्यानं दिसतंय, तोंडावर डाग दिसते. त्या आरशामुळं आपल्या तोंडावर आरसा नीट नसल्यामुळे आरसा नीट घासून स्वच्छ केला आणि त्याच्यात जर बघितलं तर मुखाला शुद्धत्व लागते, मुख आपलं निर्मळ दिसत. त्या आरशात बघून आपले मुख स्वच्छ करता येते. त्याप्रमाणे चित्ताच्या शुद्धतेने आत्मशुद्धी म्हणजे आत्मज्ञान सहजपणाने प्राप्त होते. अंतःकरण तसं आपलं चित्त निर्मळ झालं की आपलं स्वरूप जशाला तसं तिथं कळत असत. अंतःकरण निर्मळ झालं. आताच आपण दृष्टांत पाहिला होता की पाणी स्थिर झालं की जसं पाण्यात प्रतिबिंब आहे ते स्थिर पाण्यात जसं आहे तसं दिसत. आता सूर्याचं प्रतिबिंब म्हणा किंवा चंद्राचं प्रतिबिंब म्हणा किंवा तुम्ही पाण्याच्या समोर उभे राहिले, विहिरीचं निर्मळ पाणी, विहिरीच्या तुम्ही जर विहिरी पुढे जर उभे राहिले तर स्थिर पाणी असलं आणि सूर्याचा चांगला प्रकाश असला की त्याच्यात तुमचं चेहरा जशाला तसा दिसतो का नाही? जशाला तसं दिसतं. तसं स्थिर पाणी झालं, तसं अंतःकरण निर्मळ झालं म्हणजे मन स्थिर झालं. त्या मन स्थिर मनात आपण पहिलेच तिथं मनात प्रगट आहेत. आपण जीवरूपानं कुठे आहेत? मनात प्रगट आहे. मनात प्रगट आहे. पण मनात प्रगट आहे तर मन विक्षिप्त आहे म्हणून आपलं स्वरूप आपल्याला जसं आहे तसं कळत नाही. पाणी जर असं हल्लेलं असलं
विक्षिप्त असलं तर नीट जसं तसं प्रतिबिंब दिसतं का? नाही नाही दिसत. ते वाकडं तिकडं दिसतं, कसाची कसं. नाक इथं आलेलं दिसतं की तिकडे गेलेलं दिसतं, एवढंच एवढं. गाल अशी कुंकड गेलेली दिसते. म्हणजे ते दिसतं का जसं तसं? नाही ते मी असं वाटतं का? नाही नाही, ते कसंच कसं दिसतं. पण स्थिर पाणी झालं की आपलं स्वरूप जसं आहे तसं दिसतं का नाही? प्रतिबिंब. तसं अंतःकरण स्थिर झालं, निर्मळ झालं. निर्मळ झाल्यावर ते स्थिर होतं. निर्मळ होणं म्हणजे स्थिर होणं. आणि मग ते निर्मळ झालं की त्या निर्मळ चित्तात आपलं प्रतिबिंब जशाला तसं, म्हणजे आपलं स्वरूप जशाला तसं आपल्याला कळत असतं. निर्मळ चित्तात आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणून चित्त निर्मळ झाल्याशिवाय ज्ञान कधीच होत नाही. ज्ञान होणं म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला कळणं. आणि मग मन विक्षिप्त असल्या कळत असतं का? नाही मन विक्षिप्त असल्या नाही कळत. म्हणून मन निर्मळ, मन करारी प्रसन्न सकळ सिद्धीचे कार. मन निर्मळ का, आहे का नाही? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, मग येऊन गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ करा, मग तिथं परमात्मा येऊन राहतो का? आयताचे व्हायलाच. तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा. मन निर्मळ झालं, भाव शुद्ध झाला की परमात्मा पाहिलाच आहे. आणि तो जसा आहे तसा कळतो, लक्षात येतो. म्हणून महाराज म्हणतात की आरशाची जशी शुद्धता, आरशावरचा मळ आपण घासून काढला, साफ करून काढला की आपलं प्रतिबिंब जशाला तसं दिसतं का नाही? शुद्ध दिसतं का नाही जशाला तसं? तसं आपल्याला आत्मज्ञान या चित्त, शुद्ध चित्तामध्ये सहजपणाने होतं असं महाराज सांगतात. लोखंडाने परीस झाकला गेला तर ते जसे लोखंडाला मुक्ती, त्याप्रमाणे अंतःकरणातील शुद्धतेने स्थूल देहाचे ठिकाणी अहम बुद्धी नाहीशी होते. महाराज सांगतात की लोहे परिशु झाकीजे तो लोहत्वामुखीजे, तेवी अंतरशुद्धीने कीजे निर्बुजे स्थूल बुद्धी. जसं लोखंडानं परीस झाकाव, परीस लोखंडाच्या तुम्ही एखाद्या टोपल्याने मला कशाने झाकलं आणि त्याला जर काय धक्का लागला की ते लोखंडच राहत नाही, ते सुद्धा काय होतं? सोनच होऊन जात. तसा त्याप्रमाणे अंतःकरणातली जी शुद्धता आहे, अंतःकरण शुद्ध झालं की देहाचे ठिकाणी अहम बुद्धी नाहीशी होते. मी देह म्हणतो का नाही? शरीर मी आहे, शरीर मी आहे, शरीर मी असं वाटतं का नाही? मी शरीर आहे म्हणजे मी माणूस आहे, मी 3.5 हाताचा आहे, मी काळा आहे, गोरा आहे, मी जातीचा आहे, धर्माचा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे की नाही, गावचा आहे, नावाचा आहे, कुळाचा आहे, अशा उपाध्या अनेक प्रकारच्या. पण अंतःकरण निर्मळ झालं की मी माणूस आहे असं वाटत नाही, मी परमात्मा आहे असं लक्षात येत. मी परमात्मा आहे असं लक्षात येत असतं. म्हणून अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. सूर्यापुढे सूर्यकांत मणी आला तर तो मुळात शुद्ध असल्यामुळे प्रदीप्त होतो आणि त्यातून निघणारी प्रभा बाहेर प्रकाशते. त्या प्रभेने वा ज्वाळेने अग्निहोत्राच्या कुंडातील अग्नी प्रज्वलित करता येतो आणि तो अग्निहोत्राकरिता सीमादी महायोगाकरिता उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे गुरुवाक्याने अंतर्शुद्धीमुळे बाह्य शुद्धता आलेली असते. अंतर्शुद्धता न करता जी केवळ बाह्य शरीराची शुद्धता असते ती केवळ ढोंग आहे. म्हणून अगोदर आत निर्मळपणा झाला पाहिजे, आत्मन निर्मळ झालं पाहिजे. आत्मन निर्मळ झालं की बाहेर सुद्धा निर्मळपणा येतो. महाराज सूर्यकाचाचा दृष्टांत देतात की सूर्यकाच इतका निर्मळ असतो की तो जर सूर्याच्या प्रकाशात धरला तर त्याच्या नेटुब्यात खाली जे काही येईल त्याला पेटविल्याशिवाय राहत नाही, इतका शुद्ध असतो. त्याच्या शुद्धपणामुळं त्याचा शुद्धपणाचा परिणाम. तसं चित्त असं शुद्ध झालं की तिथं मी परमात्मा आहे, मी माणूस गिनूस नाही असं काही हे राहतच नाही. मी परमात्मा आहे असं लक्षात येत. चित्त शुद्ध झालं पाहिजे. चित्त शुद्धी हेच खरं
पहिलं म्हणजे परमार्थातलं लक्षणे, आणि ते चित्त शुद्धी, मोक्ष होणं अवघड नाही, चित्त शुद्धी होणं अवघड, ज्ञान होणं अवघड नाही, आहे की नाही? चित्त शुद्ध होणं अवघड. चित्त शुद्ध झालं की त्या शुद्ध चित्तात नाव म्हणजे ज्ञान झाल्याशिवाय राहतच, सहजच ज्ञान होतं. तेवी गुरुवाक्यांतर शुद्धता सभाय आली सुचिता, हे न करिता जे पवित्रता, ते जाण तत्वता अति पंडिमा. अल्पजळ शौच प्रती, तेने हात करकटले हाती, शेवटी गिरवडे बहुती, देवी विकल्प होती अपवित्र. भरले काळकूट जीवी, वरी टवटव अति बरवी, ते इंद्रावन कोणी न शेवी, अंतर स्वभावी अति मळीन. महाराज आता काय दृष्टांत देत बघा की शौचाकरिता थोडे पाणी कमी नेले. महाराजांनी सुंदर दृष्टांत द्याला. कशावर द्याला बघा की पोटात काळकूट पडूच भरलेला आहे, बरोबर चित्र विचित्र रंगाने अति सुंदर टवटवीत दिसते, अशी ती इंद्रा म्हणजे दृष्टांत दिली माणसाने की आतून माणूस निर्मळ नाही, आणि जरी दाखवित असला किंवा वरून परमार्थाचं ढोंग दाखवित असला, आणि आतून सगळं अंतकरण मन कुठं विषयाकडे धावतो, हे का नाही? पै तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाशी थारा, तो नातुरे धनुर्धरा तिरशुद्धी मी. किंवा महाराज एका अभंगात सांगते गारुड की मुकू अंकू लगाई रा, आत्मा हो गे नापा. वरून जरी किती अंगाला राग भासले तरी काय तू आतून साधू आहे का? नाही नाही नाही, आतलं मन साधू झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे, हे का नाही? मन निर्मळ झालं तर वरून किती जरी साधूपणाचे लक्षण आणले बाहेर रूपा, तर ते ढोंगे, ते दांभिकपणा आहे. आसाराम दादा आणि गोरख दादा माईक बंद करा, मी केलेला आहे, परत चालू करू नका. म्हणून महाराज त्याच्याकरता दृष्टांत देतात की अल्पजळ शौच्या प्रती, तेने हात करकटली ठाती, शेवटी गिरबिडे बहुती, तेवी विकल्पी होती अपवित्र. शौचाकरिता थोडे पाणी नेले. आपण बहिर्देशाला जातो, थोडं पाणी नेलं, आणि महाराजाचे दृष्टांत तसे आहेत की पाणी कमी नेले त्या कारणाने हात घाणेरडे होऊन जातात, हात घाणेरडे होऊन जातात, ती जागा बी धुवून निघत नाही, ते बी कर्कट राहतात आणि याचे हात बी भरून जाते. असा शेवटी सगळे अपवित्र होता. गोरख दादा माईक चालू करू नका, इकडे आवाज येतोय सगळा. गुरुवाक्यावर ज्याचा विश्वास नाही, गुरुवाक्यावर ज्याचा विश्वास नाही आणि गुरुवाक्याविषयी ज्याच्या ठिकाणी संशय, ते संशय असला की संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, ही विनाशाची वागूर प्राणी असो. आपण चिंतन केलं की श्री गुरु कसे असले पाहिजे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू, फक्त तसे तुम्ही स्वतः तुमच्या मनात जर तसे भेटण्याची इच्छा असली तर तुम्हाला भेटते ना. पहिली गोष्ट, तू आपली जर इच्छाच जर नसेल तर आपल्याला भेटतील कशी संत? आपल्या ठिकाणी अंतकरणात तळमळ झाली आपला उद्धार होण्याची आणि आपल्याला संत भेटण्याची, संत भेटीची काय झाली पाहिजे? तळमळ झाली पाहिजे. चंदनाचे चोळी माझी सर्व अंग पोळी, कानोन माळी वेगळी भेटा. देव भेटण्यासाठी किती तळमळ आहे, तसं संत भेटण्यासाठी, संत म्हणजे साक्षात देवी, प्रत्यक्ष देवी, संत भेटण्याची तळमळ असते. आणि किती असावा? जीवना वेगळी मासुळी, तैसा तुका तळमळ, तैसे झाली माझ्या जीवा, केव्हा भेट शिकेशी. आपल्याला श्रीगुरु भेटली पाहिजे, त्याच्यासाठी तळमळ झाली पाहिजे. तळमळीने भेटते ना, आपण तळमळ करीत नाही.
तेरे हरी हरी पलंग लावलं असं नाही जमत की आपल्या ठिकाणी बी इकडं तळमळ असली पाहिजे. इकडं जर तळमळ असली तर तिकडं तळमळ होत असत. इकडंच मळमळ येईल मग तिकडं काय तळमळ कशी काय. इकडं मळमळ गेली नाही मनात. म्हणून हे मळमळ जोपर्यंत मनातला मळ माईक चालू ठेवतंय काय की महाराज तुम्ही एकदा सांगा, मी 2दा सांगितलंय. माईक चालू आहे त्यांनी लक्ष देऊन आपलं माईक बंद करा, कारण तुमचा आवाज इकडे येतोय. आम्हाला एक तर म्हणजे आम्हाला विक्षेप व्हावा लागलाय. पोटात कालकूट कडूस भरलेला आहे आणि वरवर चित्र विचित्र रंगाने अति सुंदर अशी टवटवीत दिसते. अशी ती इंद्रावण कोणीही खात नाही. त्याप्रमाणे काही अंतकरणाने दुष्ट स्वभावाने अति मलिन झालेले असतात. गंगादी तीर्थात परिटांचा मुख्य नायक घेतला तरी तो काय शुद्ध ब्राह्मण होईल का. नाटाने राजचिन्हे धारण केली तर तो बाह्य क्रियेच्या योगाने तो पूज्य सम्राट राजा होऊ शकत नाही. तस गुरुवाक्याने अंतरशुद्धीमुळे बाहेर शुद्धीता. गुरुवाक्याने आत्मत जर मन धुतलं तर बाहेर शुद्धता येते. नाहीतर मग बाहेर तर ते म्हणाले इंद्रावण बी असे टवटव दिसते. चांगला रंग असतो त्याच्यावर, पण त्याला कोणी खात का. ते कडूटच असत, कोणी खात नाही. किंवा धोब्याचा मालक समजा चांगला राजाची, तो जरी गंगेत नेऊन धुतला तर तो ब्राह्मण होईल का. नाही होणार. एखादा मलिन समजा माणूस किंवा असे इतर परिक्षिप्त त्याला म्हणून आपण बोललो. म्हणून गंगादी तीर्थात परिटाचा मुख्य नायक धुतला तर तो काय शुद्ध ब्राह्मण होईल का. आणि नटाने एखाद्या नाटककार त्यांनी जरी अंगावर राग चिन्ह धारण केले, राजाचा पोशाख घातला, राजासारखे दागिने घातले, मग तो राजा होईल का. नाही होऊ शकत. तसं वरून किती दांभिकपणा केला, किती सोंग ढोंग केलं तरी आतलं मन निर्मळ जर नाही, आहे का नाही. वरून जर शुद्ध किती जरी असला पण आत जर मन निर्मळ नाही तर मग तो निर्मळ होणं शक्य नाही. आतून निर्मळ झाला तो परमार्थाच्या लायकीचा नाही. वरी वरी वाव अंतरी विषयाशी ठाव. आत विषय वरी 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 दांभिकपणा जर दाखवत असला तर असा शिष्य नाही चालत. अशी श्रीगुरूची संगत करून जर असंच राहिलं तर ते संगत झाली नाही. संगत झाली नाही. म्हणून श्रीगुरूच्या संगतीत आलं तर आपण अशा प्रकारचं योग्य प्रकारचं निर्मळ झालं पाहिजे. म्हणजे अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे आणि त्या शुद्ध अंतःकरणात आपल्याला परमात्म्याचा बोध होतो. परमात्म्याचं स्वरूप काय आहे ते आपल्याला लक्षात येतं. म्हणून आपल्याला परमात्मा मी परमात्मा आहे असं कळत असतं. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपलं नेमकं बिघडलं कुठं. तर सोपं आहे. विचार जर केला तर सोपं आहे, पण आपण विचार करीत नाही. आणि मग बिघडलं कुठं एवढं कळलं तर ते दुरुस्त करता येत असत. पण बिघडलं हेच जर कळत नाही तर मग दुरुस्त करायचा प्रश्न येत नाही. म्हणून परमार्थाचं फल आपल्या हातात येण्याकरता, आपल्याला मोक्षरूपी फल हातात येण्याकरता इथं महाराज सांगतात की परमार्थ मोक्ष साधण्याकरता मुख्यत्वाने सुचिता म्हणजे सुचिता अवश्य पाहिजे. सुचिते वाचून आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणजे चित्त शुद्धीचा परमार्थ इथं महाराजांनी सांगितला की आपलं मन निर्मळ करा, चित्त शुद्ध करा. ते संत संगतीत होतं. कारण संत आपल्याला योग्य प्रकारे उपदेश करतात. काय आपल्याला निष्काम कर्म उपासना करण्याची सांगतात. आणि निष्काम कर्म उपासनेने आपल्या ठिकाणचा मन विक्षेप होत जातो आणि आवरण दोष, मग मन विक्षेप गेला की आवरण दोष हे संत काढीत असतात. संताच्या संगतीत तो सहज जात असतो. अशा प्रकारचं हे आपल्याला आजच्या या प्रवचनात चित्त शुद्धीचा
म्हणजे हा परमार्थातली पहिली पायरी आहे, असं आपल्याला परमार्थ महाराज शिकवतात. हेच आपल्याला नाथ महाराज शिकवतात. हेच चिंतन प्रबुद्ध नारायण राजा जनकाला सांगतात. आणि हे संवाद आपण ऐकत आलेलो आहे. आणखीन आपल्याला ऐकायचा आहे, पुढे पुढे ऐकू. आपली वेळ आता झालेली आहे. आपण बाकीचं आपण पुढच्या चिंतनात बघू. कुंडली हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.